सोबत घेतलंय पोराला आणि गेल्या औरंगजेबाच्या दरबारात त्या औरंगजेबाने एक झरी चाच टाकली शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं. महाराष्ट्राचा सह्याद्री उभारला, तिला सगळ्या मनसबदारी महाराजांनी फेकल्या आणि शिवाजी महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान कोणी अखंड हिंदुस्थानात कोणी केला नव्हता. अखंड हिंदुस्थानात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच मराठ्याच्या वाघाने केला. तर वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पण इथपर्यंतचा इतिहास माहिती आहे, त्याच्या पलीकडचा मी काय सांगतो कान घेऊन. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना बंदी केली, पण तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. औरंगजेबाचा एक हत्ती होता, तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला आणि त्या हत्तीला घेऊन संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. त्या संभाजीराजांची चेष्टा करावी म्हणून या औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं आणि संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं ते ऐका, कान देऊन ऐका. औरंगजेब विचारतोय संभाजी महाराजांना, शंभूराजे काय विचारतो औरंगजेब, शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे होते. शंभूराजे हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. काय प्रश्न विचारलाय. हाथी तुम्हाला आवडतोय, पण शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढे से शंभूराजे 9.5 वर्षाचे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब, अरे औरंगजेब ये तो जानवर है, औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे नहीं आया खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे.